नागपूर सिटी बसच्या प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलत आहे। नागपूरचे सिटी बसचे सर्व प्रमुख अधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी, नागपूर जिल्हाधिकारी या सर्वांनी विशेष लक्ष द्यायचे आहे। नागपूर प्रवाशांना, सिटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात। सर्वात मोठा त्रास हा आहे, प्रमुख त्रास, की सडकेवर उभे टाकून हात दाखवल्याशिवाय बस थांबत नाही। हा सर्वात मोठा त्रास आहे। स्टॉपवर जिथे सिटी बसचा स्टॉप आहे तिथे बस थांबायला पाहिजे, पण हात दाखवला सडकेवर उभा टाकून तरच थांबते। सडकेवर उभा टाकून हात न दाखवल्यास बस थांबत नाही। नागपूर शहरात उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान असतं 42, 43, 44, 45, कधी त्याहीपेक्षा जास्त 46 डिग्री सेल्सिअस तापमान। आता सध्या एप्रिल महिना चालू आहे। एप्रिल महिना सुरू होण्याच्या अगोदरच मार्च महिन्याच्या 29, 30, 31 तारखेला टेम्परेचर 40 क्रॉस झाले नागपूरचं, आणि एप्रिल आणि मे महिन्यात 46, 47 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, पण 44, 45 तर होतेच होते। आजची तारीख आहे, मी हा व्हिडिओ बनवत आहे आज 7 एप्रिल 2026 ला बनवत आहे। तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान 44, 45, 46 डिग्री सेल्सिअस तापमान। एवढं ऊन असलं तरी सुद्धा रोडवर उभा टाकावं लागतं बस येईपर्यंत। कधी काही मिनिटात बस येते, 5-10 मिनिटं, अर्धा तास, कधी पाऊण तास, कधी 1 तासापेक्षाही जास्त वेळ, तास रस्त्यावर उभा टाकावं लागतं। तरुण लोक सुद्धा उष्माघातानं अनेक लोक मरत आहेत, दरवर्षी मरत आहेत उष्माघातानं, सनस्ट्रोकनं, हे माहिती आहे सर्वांना। पण नागपूरची सिटी बसला हा नियम आहे, सडकेवर थांबलं तर स्वयंघोषित नियम, स्वतः बनवलेला नियम। 46, 47 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये तास सडकेवर उभा राहा, काय किती त्रास होत असेल प्रवाशांना। तरुण लोक सुद्धा दरवर्षी मरतात उष्माघातानं सगळ्या भारतामध्ये। आणि 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष या वयाच्या म्हातारे लोकांसाठी सुद्धा सावरीला बाहेर जाऊन दुसरीकडे थांबू शकत नाही, सडकेवरच उभा टाकावं लागतं त्यांना। ऊन लागते, डोक्यावर कपडा घ्या, काही करा, तिथंच थांबा। अनेक ठिकाणी सिटी बसच्या आजूबाजूला कुठेच सावली नाहीये। 10 फूट, 20 फूट, 50 फूट, 100 फूट अंतरावर कुठेच सावली नाहीये। अनेक ठिकाणी असं आहे। उदाहरण द्यायचं असं, अनेक ठिकाणी, एक नाही अनेक गिनत ठिकाणी, गिनती करता येणार एवढ्या ठिकाणी। उदाहरण द्यायचं तर अगदी मुख्य उदाहरण, नागपूर शहरातला मेडिकल चौकात तर अनेक सरकारी दवाखाना आहे। प्रवासी पेशंट लोक, रुग्ण लोक, आजारी लोक दूरून येतात। तर तिथे बर्डीकडे जाणारे जो बस आहेत त्यांना आहे प्रवासी निवारा, पण मेडिकल चौकातून बेसा, पिपला फाटा, दिघोरी इकडे जाणारे जे प्रवासी उभे राहतात रोडवरच उभा टाकावं लागतं। दारूच्या दुकानाच्या जवळ, दारूच्या दुकानाच्या समोर आहे सिटी बसचा स्टॉप, आणि दूरपर्यंत कुठे सावलीचा नामोनिशान नाहीये। आणि असं अनेक गिनती करता येणाऱ्या एवढ्या ठिकाणी या 46 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये अर्धा तास, 1 तास थांबणं काय अवस्था होत असेल। 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष लोकांसाठी सुद्धा डोक्याने कपडा घेऊन थांबा, नंतर बस थांबणार नाही। ज्या महिलांकडे छोटे बच्चे आहेत, 2 महिन्याचं छोटंसं बाळ आहे, दूध पिणारं बाळ, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, छोटे बच्चे आहेत, तरी सुद्धा काय नाही, कारण सांगायचे नाही। सडकेवर उभा टाकून हात दाखवलं तरच बस थांबेल, नाही तर बस थांबणार नाही। हा नियम आहे नागपूरच्या सिटी बसचा, स्वयंघोषित नियम, अघोषित नियम। छोट्या बाळा एवढ्या भयानक उन्हात कसं थांबणार, कारण सांगू नका म्हणतात इथले बसचे कर्मचारी। रोडवर थांबून हात दाखवलं तर बस थांबेल, नाही तर बस थांबणार नाही। तुमचे छोटे बच्चे आहेत का, म्हातारे आहेत का, तापमान 44, 45, 46 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, त्याची आम्हाला काही घेणे देणं नाही। सडकेवर उभा टाकून हात दाखवलं तर थांबेल। बस यायला किती वेळ लागू, अर्धा तास लागू, 1 तास लागू, की त्याहीपेक्षा जास्त वेळ लागू, सडकेवर उभा टाकावा लागेल। आणि बरेच वेळा असं होतं की जवळपास कुठे सावली आहे, सिटी बसच्या स्टॉपच्या जवळपास 10 फूट, 20 फूट अंतरावर कुठे सावली आहे, सावली असली की लोक तिथे जाऊन थांबतात, बस थांबत नाही, नॉनस्टॉप निघून जाते बस, नॉनस्टॉप बस निघून जाते। कारण सडकेवर उभा टाकून हात दाखवला नाही ना, नॉनस्टॉप बस निघून जाते। काय प्रकार आहे। त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे, कारण सांगू नका, सडकेवर उभा टाकून हात दाखवला तर बस थांबेल, नाही तर नाही। तरुण लोक असो का, 60, 70, 80, 90 वर्षाचे म्हातारे असो का, 2 महिने, 4 महिने, 6 महिन्याचं छोटं बाळ असलेली आई असो, छोट्या बाळासोबत प्रवास करणाऱ्या महिला असो, का अपंग व्यक्ती असो, का आजारी व्यक्ती असो, किती ऊन असो, किती पाऊस असो, सडकेवर उभा टाकून हात दाखवा तर बस थांबेल, नाही तर बस थांबणार नाही। कुठला नियम आहे हा
नागपूर सिटी बसचे अधिकारी, हा कुठला नियम आणला तुम्ही, मला पुरावा द्या, कोण्या पुस्तकात लिहिलं, कोण्या कायद्यामध्ये लिहिले हा नियम. कायद्यानुसार असं आहे की प्रत्येक स्टॉपला बस थांबणं आवश्यक आहे. कोणी हात दाखवा तो न दाखलो. आणि त्याचप्रमाणे बसमधून उतरताना सुद्धा सांगावं लागतं मला इथं उतरायचंय. नाही सांगितलं तर बस नॉनस्टॉप निघून जाते. अनेक वेळा असं की पुढच्या स्टॉपला उतरून पायी वापस यावं लागतं. म्हातारी लोक उन्हामध्ये पावसात वापस येऊ शकत नाहीत. पुन्हा दुसऱ्या ऑटो रिक्षाला पैसे देऊन पुन्हा वापस यायचं. पुढच्या स्टॉपला उतरून पुन्हा वापस या. अरे प्रत्येक स्टॉपला थांबवा ना. प्रत्येक स्टॉपला 5 सेकंद थांबवा. काय नुकसान होत आहे तुमचं? देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावली, प्राणाचं बलिदान केलं अनेक लोकांनी. आणि तुम्ही 5 सेकंद सिटी बस थांबू शकत नाही स्टॉपला. स्टॉपवरच म्हणत आहे मी, दुसरीकडे नाही. स्टॉपवर आहे. एवढं काम करू शकत नाही, एवढीशी सेवा करू शकत नाही. 5 सेकंद सिटी बस स्टॉपवर थांबवण्याची काय हे? देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलं अनेकांनी. आणि अनेक महापुरुषांनी किती मोठं काम केलं. महिलांना शिक्षण बंद होतं. सावित्री ज्योतिबानं किती त्रास सहन केलं. महिलांना शिक्षण सुरू झालं. तुम्ही 5 सेकंद थांबू शकत नाही बस प्रत्येक स्टॉपला. समोर उभं टाकून हात दाखवा तर थांबवतो, नाही तर नाही. हा कुठला कायदा दिलेला थांबवा सांगा मला. दाखवा, नियम सांगा कोणा कायद्यात आहे ते. आणि 1956च्या अगोदर मनुष्यांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक होती. काही मनुष्यांना अछूत म्हणून म्हणायला जात होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी किती मेहनत घेतलं आणि सर्व मनुष्यांना समान अधिकार मिळवून दिले. जनावरांपेक्षा वाईट अवस्थेत जगावं लागत होतं काही लोकांना. त्यांना शूद्र म्हणायला जात होतं, महार म्हणायला जात होतं. आज त्या लोक सुद्धा सुखानं आनंदानं जगत आहेत. डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर झाले. सगळं सुविधा संपन्न सगळे प्राप्त झालं बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहनतीमुळे. किती मेहनत केली बाबासाहेबांनी. आणि तुम्ही 5 सेकंद बस थांबू शकत नाही. कुठला नियम आहे? रोड हात दाखवल्याशिवाय बस थांबत नाही. आणि अनेक ठिकाणी तर प्रवासी निवाराच नाहीये. अनेक ठिकाणी प्रवासी निवारा नाहीये. खूप ठिकाणी त्रास, असे अनेक प्रकारचे त्रास आहेत. आणखी त्रास दाखवतो मी. नागपूरच्या हजारो प्रवाशांचं म्हणणं आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगत येईल. त्यांच्या अनेक प्रवाशांचं बोलणं आम्ही एकत्र होतो. प्रवासी एकत्र बसतो, थांबतो आम्ही बसची वाट. काही ठिकाणी बसायला जागा असेल, प्रवासी निवारा तिथे बसतो, नाहीतर उभा टाकतो. तर प्रवाशांचं बोलणं तर अनेक प्रवासी म्हणत आहेत या सिटी बसच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, कंडक्टर, ड्रायव्हर पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत, त्या सर्वांना 2-2 तास 3-3 तास बसमध्ये सडकेवर उभा टाकवला पाहिजे. तेव्हा त्यांना समजेल उभा टाकणं काय असतं ते. भर उन्हामध्ये 44, 45, 46 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आणि मुसळधार पावसाळ्यामध्ये त्या सिटी बसच्या कर्मचाऱ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना, त्यांच्या घरचे पुरुष, महिला, तरुण, म्हातारे, 2 महिन्याचे बच्चेपासून ते आजारी लोक, अपंग, सर्वांना 2 तास 3 तास बसमध्ये रोडवर उभा टाकायला सांगितलं भर 46 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये. तेव्हा समजेल उभा टाकणं काय असतं ते. असं अनेक हजारो प्रवाशांचं म्हणणं आहे. आणि मी कोणावर टीका करत नाही, निंदा करत नाही. मी भिक्षू आहे, साधू आहे. आणि आमचे अनेक नियम आहेत. अनेक नियमामध्ये आमच्या नियमामध्ये एक आहे की कोणाची निंदा करायची नाही, चुगली करायची नाही. तरी चुगली निंदा करत नाहीये. तर नागपूरच्या हजारो लाखो प्रवाशांच्या सुविधेसाठी म्हणून बोलत आहे. आणि यापूर्वी अनेक प्रवाशांनी तक्रार केलेले, मी सुद्धा अनेक वेळा तक्रार केली की प्रवाशांना बसण्याची सावली द्या, प्रवासी निवारा द्या. आता प्रवासी निवारा काही ठिकाणी बनत आहे, पण तरी सुद्धा हात न दाखवता बस थांबली पाहिजे प्रत्येक स्टॉपला. ही सर्वात मोठी मागणी आहे नागपूरच्या लाखो प्रवाशांची. मी मुंबईला 7 वर्ष राहिलो, 7 वर्ष. पुण्याला 3 वर्ष राहिलो. हैदराबादला 2 वर्ष राहिलो. नांदेडला 20 वर्षांपेक्षा जास्त राहिलो. संपूर्ण एवढ्या कालावधीमध्ये एकदाही हात दाखवलेला नाही. कोणतीच प्रवासी हात दाखवत नाही त्या ठिकाणी. मी जेव्हा राहत होतो प्रत्येक स्टॉपला बस थांबते, हात दाखवण्याची गरज नाही. स्टॉप आहे ना, थांबते बस. उतरताना सुद्धा सांगायची गरज नाही मला इथं उतरायचे, थांबवा म्हणून. प्रत्येक स्टॉपला बस थांबती. तुम्ही जाऊन बघा वाटल्यास. मी जेव्हा राहत होतो तेव्हाची घटना. आणि नागपूर एवढे वर्ष तरी, मला अनेक वर्ष तरी येऊन हात दाखवल्याशिवाय बस थांबत नाही. प्रवाशांना उतरताना सुद्धा सांगावं लागतं. अपंग प्रवासी, पाय नाही त्यांना, लंगडे आहेत, कसे उभे राहणार? आजारी लोक कसे उभे राहणार? पावसाळ्यामध्ये मुसळधार पावसाळ्यात छत्री घेऊन, छोट्या बाळाला घेऊन कसे उभे राहणार? अपंगांना उभा राहता येत नाही, आजारींना उभा राहता येत नाही. आणि हा कुठला नियम आहे तुमचा? सडकेवर उभा टाका. 10 फूट 20 फूट अंतरावर जरी थांबलो बसच्या बाजूला, सिटी बसच्या स्टॉपच्या बाजूला सावलीमध्ये थांबत नाही बस. ड्रायव्हिंग सरळ पळून जाते बस, फुल वेगानं पळून जाते. आणि अनेक वेळेस आता 2026 चालू आहे, एप्रिल महिना. 2025चा एक रिपोर्ट एका मासिकामध्ये पाहिलं मी. ते मासिक आता माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, पुरावा नाही आहे. त्या मासिकेनुसार भारत देशामध्ये सर्वात जास्त पेशंट पहिल्या नंबरला डायबिटीसचे आहेत. दुसऱ्या क्रमांकाला भारतात सर्वात जास्त पेशंट बीपीचे आहेत, ब्लड प्रेशर. आणि तिसऱ्या क्रमांकाला भारतामध्ये सर्वात जास्त पेशंट गुडघे दुखीचे आहेत, जॉईंट पेन्स,
सडकीवर थांबता येत नाही, उभा टाकता येत नाही. तुम्ही म्हणता की तासन तास उभा टाका, पाऊस असो, ऊन असो, काही असो, कसे उभे राहणार? आणि डॉक्टर आम्हाला उभे टाकू नका म्हणतात. आणि सडकीवर उभा टाकतो आम्ही, तुम्ही म्हणता उभा टाका, बसला हात दाखवा. आणि सडकीवर जाणाऱ्या बाकीच्या गाड्या, ट्रक तर शहरामध्ये जास्त राहत नाही, पण दुसऱ्या गाड्या, कारवाले, टू व्हीलर्स आणि टेम्पो, हे लोक आम्हाला म्हणतात प्रवाशांना रोडवर बाजूला उभा टाका, तुम्ही रोडवर कशाला उभा टाकता म्हणतात. त्यांना त्रास होतो ना. आम्ही सडकीवर प्रवासी उभा टाकतात, रहदारीला अडथळत होतो त्यामुळे. आणि तुमचा नेहमी सडकीवर उभा टाकून हात दाखवा, रहदारीला अडथळतो. अनेक टू व्हीलरवाले आम्हाला म्हणतात, अनेक कारवाले आम्हाला म्हणतात, अनेक टेम्पोवाले आम्हाला म्हणतात बाजूला उभा टाका. सगळ्या प्रवाशांना म्हणतात बाजूला उभा टाका, रस्त्यात कसं थांबता का, रहदारीला अडथळतो, बाजूला उभा टाका. आता मी त्यांचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं? तुमचं म्हणणं की सडकीवर उभा टाका, आणि बाकी गाड्यांचं, वाहन चालकांचं म्हणणं की सडकीवर थांबू नका, बाजूला थांबा. काय प्रकार आहे? किती त्रास होतो आम्हाला. गुडघेदुखीचे पेशंट 3ऱ्या क्रमांकाला सर्वात जास्त पेशंट भारतामध्ये, आणि तुम्ही म्हणता उभा टाका म्हणता. आणि आणखी बस स्टॉपला थांबलेली आहे, कोणी चढणारा उतरणारा असेल तरच थांबलेली आहे. आणि बस येत आहे, आम्हाला कुठे जायचे प्रवाशांना बस येत आहे, बसला बघून प्रवासी धावतात बसच्या दिशेने. काही लोक रस्त्याच्या पलीकडे असतात, समजा बस इकडून इकडे जाते, पलीकडचे लोक रस्ता क्रॉस करून धावत येतात, तिकडून तिकडे बस जाते, आम्हाला इकडे जायचे, धावत रस्ता क्रॉस करताना अनेक अपघात झालेली आहेत. कारण बस थांबत नाही, नागपूरची बस घाई खूप असते ना जाण्याची, थांबत नाही, धावतात प्रवासी. इकडून रस्त्यावरून वाहनं धावत आहेत, इकडून रस्त्यावर वाहनं आहेत, टू व्हीलर, फोर व्हीलर, आणि दोन्ही रस्ता क्रॉस करून जाताना अनेक वेळा अपघात झालेले आहेत, अनेक वेळा प्रवासी पडलेले आहेत. साड्या नेसलेल्या महिला धावू शकत नाहीत, आणि आम्ही सुद्धा धावू शकत नाही. किती अपघात होतात, कोण जिम्मेदारी अपघातांना? तर प्रत्येक स्टॉपला बस थांबली पाहिजे 5 सेकंद, प्रवासी असो अथवा नसो. आणि इकडे तिकडे पाहायचं, प्रवासी येत तर थांबलं पाहिजे. अनेक वेळा हात दाखवून सुद्धा प्रवासी बस थांबत नाही, हात दाखवून तरी बस पळून जाते, निघून जाते. अनेक वेळा बस प्रवासी धावत बसच्या जवळ आले, बस उभा टाकलेली आहे आणि प्रवासी दूर आहे, धावत आला, बसच्या जवळ आला, पण बस निघून गेली न थांबता, त्या प्रवाशाला न घेता. बसच्या दरवाजापर्यंत पोहोचला, प्रवासी पण न थांबता निघून गेली. अरे थांबा ना 5 सेकंद, काय घाई आहे एवढी? आणखी पुढे अनेक वेळेस असं पण होतं, सिटी बसच्या स्टॉप्सच्या बाजूला इतर गाड्या थांबलेल्या असतात, स्कूल बस, कॉलेज बस, ऑफिस बसेस किंवा खाजगी गाड्या थांबलेल्या असतात, प्रायव्हेट बसेस किंवा दुसऱ्या गाड्या. त्यामुळं बसला थांबायला जागा नसते, बस मागे किंवा पुढे जिथे जागा आहे तिथे थांबते सिटी बस. तरुण लोक पळत धावत जाऊन बसमध्ये बसतात, पण म्हातारे, अपंग, आजारी, छोटे बच्चे ज्यांच्यासोबत आहेत त्या धावू शकत नाहीत. त्या तरी प्रयत्न करतात लवकरात लवकर बसपर्यंत पोहोचायचा. बस थांबेली ती गॅरंटी नाही, कधी थांबते कधी निघून जाते बस. अनेक वेळा असं होतं, सिटी बसच्या स्टॉपवर एकाच वेळेस 2-3 बसेस आले. आता नवीन प्रवासी असेल, कोणती बस पुढे जाते त्याला माहीत नाही, कोणाची नजर कमजोर असते, बोर्ड दिसत नाही, नजर कमजोर आहे, कोणाचे न शिकलेले लोक असतात. आता कोणती बस पुढे जाते कळत नाही, ते विचारेपर्यंत बस थांबते, निघून जाते. उदाहरणार्थ समजा 3 बस थांबलेले आहेत मेडिकल चौकात उदाहरणार्थ, आणि सगळ्या नागपूरमध्ये असं होतं. उदाहरण देते, एक पिपला फाट्याला जाणारी, एक बेसला जाणारी, एक दिघोरीकडे जाणारी, तिन्ही बसेस उभे आहेत मेडिकल चौकात. आले एकाच वेळेस आले, एका मागे उभे, तिन्ही बस एकाच वेळेस आले, तिने उभे राहिले. आता प्रवासाला समजते त्या प्रवासाला जायचे बेसाची बस तिथे उभी आहे, पण ह्याला माहीत नाही. हा पिपला फाट्याला जाणाऱ्या बसला विचारतो बेसा जाते का, तो नाही म्हणतो. दिघोरीच्या बसला विचारतो बेसा जाते का, नाही म्हणतो. तोपर्यंत बस बेसाची उभी होती, ती निघून गेली. आता थांबायला पाहिजे ना. दिघोरीकडे जाणाऱ्या बसला विचारतो पिपला फाटा जाते का, नाही जात. तोपर्यंत पिपला फाट्याची बस निघून गेली. बेसला जाणाऱ्या बसला विचारतो हे दिघोरीला जाते का, नाही जात. तोपर्यंत दिघोरीची बस निघून गेली. अरे थांबा ना. प्रवासी असून सुद्धा बस उभा टाकली, प्रवासी पण तिथे आहेत, पण त्यांना बस भेटत नाही. त्यामुळे प्रवाशांना तर त्रास, पण बसचा किती नुकसान होत आहे. प्रवासी असून सुद्धा बसमध्ये चढू शकत नाहीत, किती उत्पन्न बुडत आहे. आणि अनेक वेळा या उन्हामध्ये थांबू शकत नाहीत. आणि नागपूरचा हा नियम आहे, थांबल्याशिवाय बस रस्त्यावर उभा टाकल्याशिवाय बस थांबत नाही. किती वेळ थांबणार? अर्धा तास, 1 तास, कधी कधी 1.5 तास. अनेक वेळा बसेस रद्द होतात, अनेक वेळा बसचा मार्ग बदलतो, प्रवाशांना कळत नाही. 1 तास 1.5 तास थांबतात, उभा टाकतात तिथे. आणि एवढे त्यांना उभा टाकणं होत नाही, ते सरळ ऑटो रिक्षाने जातात. या अटीमुळे ही अशी अतिशय चुकीची घाणेरडी पद्धत आहे. सडकीवर उभा हात दाखवल्याशिवाय बस थांबत नाही. यामुळे उत्पन्न खूप बुडत आहे सिटी बसचं, नागपूर सिटी बसचं उत्पन्न खूप बुडत आहे. एवढा वेळ प्रवासी सडकीवर थांबत नाहीत, त्यांना सावली अर्ज थांबतात, अनेक प्रवासी निघून जातात, सरळ ऑटोने जातात. आणि दुसरी गोष्ट, आणखी एक तक्रार, बस स्टॉपवर थांबल्यावर सगळीकडे, बर्डीला सुद्धा, जिथून बस निघते सुरुवात होते बर्डीला सुद्धा, बस स्टँडला लागली की प्रवाशांची बस चढायची घाई होती.
हिंगणाची बस, हिंगणाला जाणारी बस किंवा वाडी दत्तवाडी डिफेन्सला जाणारी बस स्टॉपवर लागली की प्रवासी गर्दी एकाच वेळ झुंबड. त्या गर्दीमध्ये तरुण आणि निरोगी पैलवान ताकदवान लोक ढकलाढकली करून बसमध्ये अगोदर चढतात आणि बसतात. म्हातारे लोक, अपंग लोक, आजारी लोक, तान्या बाळासोबत प्रवास करणाऱ्या महिला त्या गर्दीत ढकलाढकली करून चढू शकत नाहीत. सर्व प्रवासी चढल्यानंतर मग हे चढतात. त्यांना बसायला जागा राहत नाही. बसमध्ये बोर्ड लावलेला आहे, महिलांसाठी राखीव, अपंगांसाठी राखीव, महिलांसाठी, अपंगांसाठी, सिनियर सिटीजन वृद्धांसाठी राखीव असं बोर्ड लावलेले आहे. पण त्या बोर्डवर ढकलाढकली करून तरुण लोक आधी चढतात आणि बसतात. म्हाताऱ्यांना, अपंगांना बसायला जागा राहत नाही. त्याला कोण जबाबदार? आणि जर कंडक्टरला म्हणालं आम्ही अपंग आहोत, वयोवृद्ध आहोत, आम्हाला जागा द्या, तर काही वेळा कंडक्टर म्हणतात, जागा उत्पन्न करून देतात, उपलब्ध करून देतात प्रवाशांना. पण अनेक वेळा कंडक्टर असे पण म्हणतात की आम्ही काही करू शकत नाही, बसलेल्या प्रवाशांना आम्ही उठवू शकत नाही, तुम्ही अगोदरून बसायचं होतं. आता दुसऱ्या बसने या, ज्या बसमध्ये जागा रिकामी असेल त्या बसमध्ये सुद्धा असंच तरुण निरोगी लोक ढकलाढकली करून आधी चढतात आणि बसतात. तर म्हाताऱ्यांना, अपंगांना बसायला जागा मिळाली पाहिजे, हे मिळवून देणं बसची प्रायोरिटी, जबाबदारी असली पाहिजे. आणि प्रवाशांच्या सेवेसाठी हे शब्द एस टी बसला आहे, सिटी बसला का नाही आहे? हे प्रवाशांच्या सेवेसाठी नाही आहे वाटतं बहुतेक. असे तर करा सेवा बरोबर. आणि अपंगांना बसमध्ये चढण्यास प्राधान्य इतर एस टी बसला आहे, सिटी बसला का नाही आहे? मुंबई शहरामध्ये अपंगांना, म्हाताऱ्यांना समोरच्या बसमध्ये चढायची परवानगी आहे. नागपूरच्या सिटी बसमध्ये नाही आहे परवानगी. म्हातारे असो, अपंग असो, कोणी पण असो, मागच्याच दरवाजाने चढा. मागच्या दरवाज्यात गर्दी असती. म्हातारे, अपंग ढकलाढकली करून चढू शकत नाहीत. तरुण लोक चढतात आणि अपंग जेव्हा चढतो त्याला बसायला जागा भेटत नाही. तर अपंगांना, म्हाताऱ्यांना समोरच्या दारांना बसमध्ये चढायची परवानगी मिळाली पाहिजे. बसेस रद्द होतात, बसेसचा मार्ग बदलतो, कळत नाही. आणि चलो ॲपवर अनेक वेळा चुकीची माहिती, जे बस प्रवाशांसाठी नाही आहे ती बससुद्धा चलो ॲपवर दाखवल्या जातं. जी बस प्रवाशांसाठी नाही आहे, डेपोमध्ये जात आहे किंवा डेपोमधून निघाली दुसरीकडे कुठेतरी जात आहे, म्हणजे प्रवाशांसाठी नाही आहे ती बस चलो ॲपवर कशाला दाखवता? चलो ॲपवर बस पाहतो आम्ही, येत आहे 5 मिनिटात, 2 मिनिटात, 10 मिनिटात, 2 मिनिटात, 3 मिनिटात येत आहे. थांबतो आम्ही सगळे प्रवासी आणि बस आले की थांबतात, बस नॉनस्टॉप निघून जाते. आणि ऑफिसला विचारलं कळतं की ती बस प्रवाशांसाठी नाही आहे. तर मग चलो ॲपवर कशाला दाखवता येते? चलो ॲपवर नका दाखवू ना. आणि अनेक वेळा वारंवार तक्रारी करून वर्तमानपत्रात याला सकाळ वर्तमानपत्राला मी धन्यवाद देतो. त्यांनी प्रवाशांचे अनेक प्रवाशांना होणारे त्रास सिटी बसच्या प्रवाशांना नागपूरच्या वर्तमानपत्रातून मांडत आहे. त्यामुळे सकाळ वर्तमानपत्राला मी आणि नागपूरच्या हजारो प्रवासी धन्यवाद देत आहेत. नागपूरच्या अनेक प्रवाशांच्या तक्रारी, त्या प्रवाशांचे नाव आणि फोटो सहित सकाळ वर्तमानपत्रात आलेले आहेत आणि येत आहेत. तर पोद्दार स्कूल, बेसाच्या पुढे पोद्दार स्कूलचे महाराज बाग, एकूण 32 स्टॉप आहेत, 32 स्टॉप्स आहेत आणि प्रवासी निवारा फक्त 6. हे 2025 त्या मे महिन्यानुसार, मे 2025 मध्ये मी स्टॉप्स मोजलो. पोद्दार स्कूल ते महाराज बाग 32 स्टॉप्स आहेत, 32, आणि प्रवासी निवारा फक्त 6 आहे. आणि महाराज बाग ते पोद्दार स्कूल 30 स्टॉप्स आहेत आणि प्रवासी निवारा फक्त 4, मे 2025 नुसार सांगत आहे. मोरभवन ते बहादुरा फाटा 27 स्टॉप्स सिटी बसला आणि प्रवासी निवारा फक्त 7, मे 2025 नुसार. पारडी ते YCC एकूण स्टॉप्स, सिटी बसचे स्टॉप्स 44, प्रवासी निवारा फक्त 8, मे 2025 नुसार. YCC ते पारडी सिटी बस स्टॉप्स 44 आणि प्रवासी निवारा फक्त 5, 44 स्टॉप्स आहेत बसते आणि प्रवासी निवारा फक्त 5, मे 2025 नुसार. आता वारंवार तक्रारी केलो, आम्ही केलो, इतर प्रवाशांनी केले, पेपरमध्ये आलं, त्यामुळं काही ठिकाणी सिटी बस प्रवाशांचा निवारा बनत आहे. ठीक आहे, प्रवासी निवारा बनत आहे, त्या प्रवासी निवाऱ्यावर आम्हाला बसची परवानगी पण द्या. नागपूर सिटी बसचे सर्व पदाधिकारी आणि महानगरपालिका प्रवासी निवारा बनवतात, ठीक आहे, पण तिथे बसची परवानगी पण द्या. कारण नागपूरमध्ये अनेक सिटी बसच्या स्टॉप्सवर प्रवासी निवारा जिथे आहे तिथे सुद्धा प्रवाशांना बसायची परवानगी नाही आहे. म्हणजे प्रवासी निवारा बनवून काय उपयोग आहे? परवानगी पण पाहिजे. कारण अनेक ठिकाणी सिटी बसचा प्रवासी निवारा आहे तिथे अतिक्रमण झालेलं आहे फेरीवाल्यांचं. अनेक वेळा तक्रारी केले. उदाहरण पाहिजे तर रविनगरचा स्टॉप सिटी बसचा स्टॉप आहे, येत असं प्रवासी बसला बेंच लावलेलेच बाकं आणि इथेच 1, 2, 3 गाड्या, वडे भजे पोहे विकणारे, चहा विकणारे 3 गाड्या इथेच त्यांचं सगळं सामान, त्यांचेच गिराईक तिथं बसलेले ग्राहक. आम्हाला बसायला जागाच नाही.
अनेक प्रवाशांनी तक्रार केली, अनेक वेळा तक्रार केलं, काही उपयोग नाही. मी सुद्धा अनेक वेळा फोटो पण पाठवले, तक्रारी केली, काहीच उपयोग नाही. स्टॉप असून सुद्धा, प्रवासींवर असून सुद्धा आम्ही तिथे एकही मिनिटं बसू शकत नाही. 2 वाजेपर्यंत, सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत 3 गाड्या असतात तिथे फेरीवाल्यांची, आणि 2च्या नंतर कधी 1 कधी 2. त्याप्रमाणे दत्तवाडीच्या स्टॉपवर सुद्धा, तिथे सुद्धा कधी कधी 1-2 स्टॉप्स फेरीवाल्यांच्या गाड्या असतात. प्रवाशांना कधी थांबता येते, कधी थांबता येत नाही. आणि असं अनेक ठिकाणी त्या अतिक्रमण झालेलं आहे फेरीवाल्यांचं, तिथं प्रवासी निवारा असून सुद्धा आम्ही बसू शकत नाही. आणि अनेक ठिकाणी असं पण एक दुसरं आणखी एक कारण, प्रवासी निवारा आहे पण तिथं बसू शकत नाही, कारण येणारी बस दिसत नाही. प्रवासी निवारा आहे, समजा हे प्रवासी निवारा, आम्ही इथं बसलो आणि इथे बाजूला फेरीवाल्यांचं अतिक्रमण, सिटी बस त्या बाजूला, उदाहरण पाहिजे तुकडोजी पुतळा, प्रवासी निवाऱ्याच्या बाजूला ते ब्रेड टोस्ट विकणारी जी गाडी उभी राहते किंवा मोठं अशा उठपर्यंत 10 फूट दूरपर्यंत येणारी बस दिसतच नाही प्रवाशांना. आणि अनेक ठिकाणी दुकानदाराचं अतिक्रमण, सिटी बसचा स्टॉप आहे, दुकानदाराचं अतिक्रमण झालेलं आहे, पूर्ण तिथं सामान इथं ठेवलेलं आहे. येणारी बस आम्हाला दिसतच नाही, आम्ही इथं बसू शकत नाही. जरी इथं बसलो, आणि तुमचा तर नियम आहे रस्त्यावर उभं हात दाखवा, नाही तर बस नॉनस्टॉप पळून जाते, धावत निघून जाते, फुल स्पीडनं निघून जाते बस. तरी इथं थांब बसलो आम्ही, इथं दुकानं लावले. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या समोरचा स्टॉप, बर्डीकडे जाणारे बस तिथे थांबतात. प्रवासी निवारा आहे, पण इथे दुकानाचं बोर्ड लावलेलं, मोठा बोर्ड, इथून तिथपर्यंत दुकानाची जाहिरात. येणारी बस आम्हाला दिसतच नाही आणि बस सरळ निघून जाते, सडकेवर उभा टाकावं लागतं. अनेक ठिकाणी असे प्रवासी निवारा असून सुद्धा, हे 2-3 उदाहरणं दिली, याशिवाय अनेक ठिकाणी असे प्रवासी निवारा असून सुद्धा आम्ही प्रवासी निवाऱ्यात बसू शकत नाही. अतिक्रमण झालेले, एकतर प्रवासी निवाऱ्यातच अतिक्रमण झाले किंवा बाजूला अतिक्रमण झालेले, सडकेवर उभा टाकावं लागतं. म्हातारे असो, 60, 70, 80, 90 वर्षाचे, 2 वर्षाचे, 4 वर्षाचे, 2 महिने, 4 महिने, 6 महिन्याचे छोटे बच्चे प्रवास करणारा महिला असो, अपंग असो, आजारी असो, सडकेवर उभा टाकून, प्रवासी निवारा असून सुद्धा आम्ही सडकेवर उभा टाकावं लागतो. काय होत आहे, बस जर थांबत असेल स्टॉपला तर आम्ही बसू शकतो, ते पण बसू शकत नाही. तर हात दाखवण्याची अट बंद करा, अतिशय घाणेरडी अट आहे. अनेक प्रवासी, तुम्ही हात दाखवून थांबत नाही ना, अनेक प्रवासी अपशब्द काढतात, बदुवा काढतात तुमच्यासाठी. सत्य सांगत आहे मी, हात जोरो. अनेक प्रवाशांचे, म्हातारे लोक उभं टाकू शकत नाहीत, आजारी लोक उभं टाकू शकत नाहीत, सावरीला कुठेतरी थांबतात आणि बस निघून गेले नॉनस्टॉप. हे ओरडतात, ओरडेपर्यंत गेली बस निघून. अनेक वेळा असं होतं, सिटी बसच्या स्टॉपला तास थांबतात, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास थांबतात आणि बस निघून जाते. किती वेळ उभा टाकणार, उभा टाकण्याची सुद्धा क्षमता पाहिजे ना, पाहिजे. ते बाजूला थांबतात कुठेतरी, बस नॉनस्टॉप निघून गेली. त्यामुळे तुमचं पण नुकसान होत आहे, तुमचा आवक, येणारे इन्कम घटत आहे आणि प्रवाशांना पण त्रास. आणि 1-1 तास थांबून सुद्धा बस निघून जाते सरळ. त्यामुळे अनेक प्रवासी बददुवा काढत आहेत, अपशब्द काढत आहेत. लोकांचे दुवा घ्या, बददुवा घेऊ नका. आणखी एक, स्मार्टफोनवर बस येत असलेली दिसती. सर्वांकडे स्मार्टफोन नाही राहत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांच्याकडे नाही राहत. आणि वर्तमान काळात भारतात तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की म्हाताऱ्या लोकांना स्मार्टफोन चालवताच येत नाही. अनेक आहेत, एक नाही हजारो नाही लाखो करोडो संख्या आहेत भारतामध्ये, म्हाताऱ्यांना स्मार्टफोन चालत नाही. छोटंसं फोन आहे त्यांच्याकडे, कीपॅडवर. त्यांच्याकडे स्मार्टफोनच नाही तर बस याच्याकडे कशी दिसेल. आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांना सुद्धा बस याच्यावर दिसत, बस कधी कधी आता दाखवलं ना, याच्यावर बस दिसते पण ते नॉनस्टॉप निघून जाते, कारण ती प्रवाशासाठी नाही आहे. आणि इथं बस दिसती आणि बसला बस गायब होती. अनेक वेळा चरवापारी बस दिसत आहे, गायब झाली. उदाहरणार्थ मी राहतो बेसाला, बेसाहून बेसा गोरेवाडा डायरेक्ट बस आहे, ती बस दिसत चरवापारे, पण अनेक बसेस बर्डीला जाऊन गायब होतात ॲपवरून. बस बर्डी ते बेसा ते बर्डीपर्यंतच आहे, पण ॲपवर बेसा ते गोरेवाडा दाखवतात. गोरेवाडापासून बर्डीपर्यंतच बस आहे, पण ॲपवर गोरेवाडा ते बेसा दाखवतात. जयतळ ते पार्टी बस, जयतळ ते बर्डीपर्यंतच आहे, पण ॲपवर पार्टीपर्यंत दाखवतात. जयतळ ते पार्टी जे ॲपवर जे दाखवण्यात येतं ते नेहमी बरोबर राहत नाही, ते नेहमी आणि कधी बरोबर असतं, कधी चुकीचे असतं. ॲपवर जे दाखवतात ते पण कधी बरोबर असतं, कधी चुकीचं असतं. टायमिंग सुद्धा आणि सिटी बसच्या ऑफिसला आम्ही फोन करून विचारतो अनेक वेळा, कारण ॲपवर बस दिसत नाही. ॲपवरचे चलो ॲपवर बस दिसत नाही, चलो ॲपवरचे बसेस अनेक वेळा गायब होतात. सिटी बसच्या ऑफिसला फोन करून विचारतो बस किती वाजता आहे, तर उत्तर आम्हाला मिळतं. जे उत्तर मिळतं ते अनेक वेळा योग्य असतं, बरोबर असतं, पण कधी कधी चुकीचं उत्तर मिळतं आम्हाला. बस इकडे जाणारी बस किती वाजता आहे ते सांगतात, अर्ध्या तासाने बस हे सांगतात आणि इथं 5 मिनिटात बस आली. असे कसं काय?
40 मिनिटं बस यायला वेळ आहे, अर्धा पाऊण तास वेळ लागेल, 40 मिनिटं 50 मिनिटं बस सांगतात आणि 10 मिनिटातच बस येते. असं पण अनेक वेळा झालेलं आहे. अनेक वेळा म्हणतात की 10 मिनिटात बस येणार आहे, अर्धा तास पाऊण तास झाला बस आलीच नाही, असं पण झालेलं आहे. आणि कधी कधी असं पण होतं, आम्ही सिटी बस ऑफिसला फोन करून विचारतो तर उत्तर देण्यात येत नाही, उत्तर टाळाटाळ करण्यात येतं. आणि अनेक प्रवाशांच्या तक्रारी आहेत की त्या लँडलाईन नंबरला आम्ही फोन करतो, अनेक प्रवासी फोन करतात काही तक्रार करण्यासाठी, तर काही प्रवाशांच्या तक्रारी तिथं स्वीकार करण्यात येतात, स्वीकार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात येतात तक्रारी. आणि कधी कधी प्रवाशांच्या तक्रारी स्वीकार करण्यात येत नाहीत, प्रवाशांना खोटं ठरवण्यात येतं लँडलाईनवरून. हे माझ्या बाबतीतही झालेले, इतरांच्या बाबतीतही झालेले. आणि सिटी बसमधून प्रवास करणाऱ्या सिनियर सिटीजन वयोवृद्ध प्रवाशांना आधार कार्ड दाखवा, म्हणजे तुम्ही सिनियर सिटीजन आहात अर्ध तिकीटसाठी, असं सांगण्यात येतं. आधार कार्डच का? अनेक वेळा यामुळे सुद्धा कंडक्टर आणि सिटी बसचे प्रवासी यांचे झगडा होतो. कारण प्रवाशाकडे आधार कार्ड असलं तर ठीक आहे, समजा कोणा प्रवाशाकडे आधार कार्ड नाही आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पासपोर्ट आहे, विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट, मतदान कार्ड आहे किंवा अन्य कोणते सरकारी ओळखपत्र आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचं सरकारी ओळखपत्र आहे, शासनमान्य ओळखपत्र आहे, पण अनेक वेळा कंडक्टरकडून हे नाही, आम्हाला आधार कार्डच पाहिजे असं सांगण्यात येतं. त्यामुळे पण वाद होतो. हा कसला नियम आहे? ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड हे सरकारी कागदपत्र आहेत, हे का नाही चालत? वयाचा दाखला म्हणून जन्मतारीख असलेली कोणतेही कागदपत्र चालायला पाहिजे. यामुळे अनेक वेळा हे होतात. या अनेक वेळा सिटी बसमध्ये पाकीटमार असतं, खूप आहेत, प्रचंड गर्दी, प्रचंड गर्दीमध्ये कधी कधी पाकीटमारांच्या टोळ्या चढतात. आणि या त्रासामुळे सिटी बसच्या त्रासामुळे सिटी बस तासनतास थांबत नाही, म्हणजे तासनतास उभा टाकावं लागतं, उन्हात उभा टाकून हात दाखवून थांबत नाही. म्हणून अनेक वेळा प्रवासी ऑटो रिक्षाने जायचा विचार करतात. पण ऑटो रिक्षाचा प्रवासी सोपा नाही आहे. नागपूरला ऑटो रिक्षामध्ये 3 असणे ऑटो रिक्षा, परमिट 3 प्रवाशांचं आहे, पण 10 ते 12 प्रवासी बसवतात. ट्रॅफिक पोलीसच्या समोर सुद्धा, ट्रॅफिक पोलीसच्या समोर ओरडा करून 10 12 प्रवासी बसवतात. किती त्रास होत असेल प्रवाशांना. ट्रॅफिक पोलीस काही म्हणत नाहीत. 10-12 प्रवासी ऑटो रिक्षात बसतात, त्यामध्ये पाकीटमारांच्या टोळ्या पण असतात. म्हणून अनेक जण सिटी बसमध्ये जायला पसंत करतात. सिटी बसमध्ये सुद्धा पाकीटमारांच्या टोळ्या येतात. CCTV असलं तरी पाकीटमारांच्या टोळ्या येतात. आणि त्या पाकीटमारांच्या टोळ्या, महिलांच्या टोळ्या येतात, पुरुष पाकीटमार सुद्धा असतात, महिला पाकीटमारांच्या टोळ्या पण येतात. तर पाकीटमारा म्हणून सावधान असं बोर्ड लावून ठेवला पाहिजे. अनेक वेळा मी सूचना दिलेली आहे. आणि अनाऊन्समेंट दर 10 मिनिटांनी अनाऊन्समेंट की पाकीटमार म्हणून सावध राहा अनाऊन्समेंट व्हायला पाहिजे. अनेक वेळा सूचना देऊन सुद्धा अनाऊन्समेंट, तिथं साऊंड स्पीकर तर आहे बसमध्ये, मी अनाऊन्समेंट का होत नाहीये? रोज किती लोकांच्या पाकिटं मारले चालले, किती लोकांचे सिटी बसमधून पैसे मारले झाले, ऑटो रिक्षामधून, सिटी बसमधून खूप प्रवाशांच्या पाकिटं मारले जात आहेत. असे खूप सारे तक्रारी आहेत. तर सरकारी दवाखाने नागपूरमध्ये जिथे सुपर स्पेशालिटी तुकडोजी पुतळापाशी, मेडिकल चौक, मेडिकल दवाखाना आणि मेयो हॉस्पिटल जिथे सरकारी दवाखाने आहेत, तिथून शहराच्या सर्व भागामध्ये बसेस असले पाहिजे. यासाठी सुद्धा यापूर्वी अर्ज अनेकांनी दिला, मी पण दिलेले आहे. कारण सरकारी दवाखान्यामध्ये अनेक प्रवासी येतात, नागपूरचे सुद्धा, नागपूरच्या बाहेरचे. त्यांना सरकारी दवाखान्यातून शहराच्या सर्व भागात सिटी बस असला पाहिजे, पण नाही आहे. रेल्वे स्टेशन लाखो लोक प्रवास करतात, रेल्वे स्टेशन इतर सर्व शहरामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाजूला सिटी बसचा स्टॉप आहे, पण इथे रेल्वे स्टेशनच्या बाजूला सिटी बसचा स्टॉप नाही आहे. रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर सिटी बसचा स्टॉप आहे, पण इथे फक्त मोजके ठराविकच बस थांबतात. ते हात दाखवत नाही नॉनस्टॉप धावून जातात. फक्त ठराविक क्वचितच बसेस तिथे थांबतात. तर रेल्वे स्टेशनवरून नागपूरच्या सर्व भागामध्ये, शहराच्या सर्व भागात बसेस असले पाहिजे. बसस्टँड, गणेशपेठ बसस्टँड, मध्यवर्ती बसस्थानक, तिथून मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, सरकारी दवाखाने, इथून शहराच्या सर्व भागामध्ये जाण्यासाठी उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर, पूर्व, पश्चिम, मध्य सर्व भागात जाण्यासाठी सिटी बस असणं आवश्यक आहे, पण ते सुद्धा नाही आहेत. अनेक वेळा तक्रारी केले पण नाही, काहीच उपयोग नाही. तर यासाठी काही उपाय सांगत आहे. आणि सिटी बसच्या स्टॉपवर प्रवासी निवारा असावा, तिथे फेरीवाल्यांचं अतिक्रमण जे आहे ते काढून टाकण्यात यावं. आणि सिटी बसच्या स्टॉपवर अनेक वेळा जे फुटपाथवर मुक्काम करणारे लोक आहेत, ते लोक, अनेक दारू पेले लोक, प्रवासी निवारा आहे तिथे झोपलेले असतात. तेवढं आम्ही प्रवासी निवारा असूनही बघू शकत नाही, कारण तिथे दारू पेले लोक, इतर लोक, रस्त्यावरचे लोक झोपलेले असतात. सिटी बसच्या मागे पुढे इतर बसेस थांबू नये. सिटी बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी नाही केली पाहिजे. मुंबईला जसं रांगेमध्ये प्रवासी चढतात, तसं इथं सुद्धा रांग केली पाहिजे, ही पण व्यवस्था करा. आणि म्हातारे आणि
अपंगांना समोरच्या दारानं चढण्याची परवानगी द्या आणि प्रवाशांना, अपंगांना, म्हाताऱ्यांना बसमध्ये बसायला जागा मिळाली पाहिजे. बसमध्ये असं बोर्ड लावून ठेवा, सगळ्या बसमध्ये असलं पाहिजे. आणि हा कायदा आहे की अपंगासाठी राखीव आसनावर अपंगांनीच बसावं. जर अपंग नसेल तर दुसरे प्रवासी बसू शकतात, पण अपंग आल्यावर त्या सीटवर बसलेल्या तरुण निरोगी प्रवाशाला उठणं आवश्यक आहे. न उठल्यास त्याच्यावर दंड आकारून त्याला खाली उतरवण्यात येईल असा नियम आहे कायद्याचा. तो बोर्ड तिथे लावून ठेवायचा आणि कंडक्टरने मदत केलं पाहिजे. म्हाताऱ्यांना, अपंगांना बसमध्ये बसण्याची जागा मिळवून देणे ही कंडक्टरची जबाबदारी असली पाहिजे. अनेक कंडक्टर आम्ही काही करू शकत नाही असं म्हणतात, आणि बरोबर आहे. कंडक्टर त्यांना म्हणालं सुद्धा त्या प्रवाशांना की अपंगाची सीट आहे, अपंगाला द्या, तर तो प्रवासी उठण्याची गॅरंटी नाही. अनेक वेळा असं होतं ते प्रवासी कंडक्टरसोबत भांडतात, आमच्यासोबत भांडतात. आणि प्रत्येक स्टॉपला बस थांबणं अत्यंत आवश्यक आहे. हे सगळ्यात मोठा त्रास आहे नागपूरच्या प्रवाशांना. प्रवासी असो अथवा नसो, कोणी उतरणार असो अथवा नसो, कोणी चढणारे असो अथवा नसो, प्रत्येक वेळेने बस थांबलीच पाहिजे. अनेक वेळा बसचे कर्मचारी म्हणतात इथं कोणीच प्रवासी नाही, चढणार पण कोणी नाही, उतरणार पण कोणी नाही, कसला थांबायचं इथं? अरे तुम्हाला काय कोणी चढणार नाही, बाजूला कुठे सावलीत बसला असेल. अनेक वेळा आम्ही पाहिलेल्या हजारो वेळा प्रवासी बाजूला थांबलेले आहेत, बस नॉनस्टॉप निघून गेली. आणि नवीन प्रवाशांना बस येत आहे कसं कळणार, कोणता स्टॉप कुठे कळत नाही. आणि आम्हाला सुद्धा नागपूरच्या प्रश्न इतर मार्गावर गेले तर कोणता स्टॉप कुठे कळत नाही, तर बसमध्ये घोषणा करण्यात यावी. जसं मुंबईला लोकल रेल्वेमध्ये आहे, पुढील स्टॉप हा आहे सांगण्यात येतं, तर घोषणा करण्यात यावी. काही दिवस करण्यात आलं नागपूरमध्ये, काही दिवस पुन्हा बंद केलं. का बंद केलं? की पुढील स्टॉप हा आहे, पुढील स्टॉप हा आहे, पुढील स्टॉप आहे घोषणा करण्यात यावी, त्याच्यावर स्क्रीनवर दाखवण्यात यावं, म्हणजे आम्ही उतरायला सोपं होतं. अनेक वेळा कंडक्टर सुद्धा नवीन असतात, त्यांना स्टॉप कळत नाही. अनेक वेळा झालं माझ्या बाबतीत सुद्धा, चुकीच्या स्टॉपवर कंडक्टरने उतरवलं. इतर प्रवाशांना सुद्धा होतं, मला माझ्या बाबतीत ते झालेलं आहे. इतर मार्गावर एकदा मी कुटीपुरीला त्या मार्गावर जाणार होतो, मी जात होतो, बसमध्ये बसलो, कंडक्टर मला चुकीच्या स्टॉपवर उतरवलं. मला माहित होतं कोण्या स्टॉपचं काय नाव आहे ते. एकदा खापरखेडा मार्गावर मी प्रवास करत होतो, कंडक्टरला सांगितलं या स्टॉपवर मला उतरायचे, कंडक्टर मला चुकीच्या स्टॉपवर उतरवलं. कारण कंडक्टर तो नवीन होता आणि मला त्या मार्गावरच्या स्टॉपचे सर्व नावं नाही माहिती. आणि नागपूरच्या बाहेरच्या प्रवाशांना अनेक वेळा असं होतं, त्यामुळे सिटी बसमध्ये अनाउन्समेंट करण्यात यावं. आणि बसमध्ये अनेक वेळा अपंग, म्हातारे असतात, तर नागपूरचे अनेक वेळा असं होतं. नागपूरचे सगळे म्हणत नाही मी तक्रार करतोय असं समजू नका, तक्रार करत नाही मी, प्रवाशांच्या सुविधेसाठी पण बोलत आहे मी. तर प्रवाशांना चढताना उतरताना कोणी प्रवासी जाणून बुजून उशीर करत नाही, प्रवाशांना घाई करण्यात येतं. लवकर चढा, पटकन चढा लवकर. अरे म्हातारी लोक कसं काय पटकन चढतील, तरुण पुरं पटकन चढतील, आजारी लोक कसं काय चढतील, अपंग लोक कसं काय. खूप घाई करण्यात येतं कंडक्टर ड्रायव्हरकडून काही ठिकाणी प्रवाशांना. पटकन चढा. पटकन कसं चढतात ते म्हातारे, आणि उतरताना सुद्धा पटकन उतरा. अरे त्या म्हातारे, अपंग लोक, छोटे बाळे कसं पटकन उतरतील? हे घाई करणं बंद करण्यात येतं, बिलकुल बंद. मी नागपूरला, नांदेडला 20 वर्षापेक्षा जास्त राहिलो, मुंबईला 7 वर्ष राहिलो, आणि इतर शहरात राहिलो. इथं कुठे मला असा अनुभव आलेला नाही पटकन उतरा, पटकन चढा म्हणाला, कुठेच नाही. आणि प्रत्येक स्टॉप बस थांबते. तुम्ही रेल्वेनं कधी प्रवास केला असताल ना, ST बसनं म्हणून प्रवास केला असताल ना, रेल्वेनं स्टॉप येण्याच्या आधीच, स्टेशन येण्याच्या आधीच रांग लागलेली प्रवाशांची दोन्ही बाजूला उतरण्यासाठी. प्लॅटफॉर्म येण्याच्या आधीच पाहिलात ना, कोणी प्रवासी जाणून बुजून उशीर करत नाही उतरण्यासाठी. STला सुद्धा स्टँड, बस स्टँड येण्याच्या आधीच प्रवासी उठून उभे राहतात आपला बॅग घेऊन उतरण्यासाठी, कोणी जाणून बुजून उशीर करत नाही. पटकन चढा, पटकन उतरा. हे त्रास देणं बंद करा प्रवाशांना, म्हाताऱ्यांना, आतऱ्यांना त्रास होतो. सेवा करा. आणि बस नॉनस्टॉप धावत राहते ना. अनेक वेळा कधी हात दाखवून सुद्धा थांबत नाही. एक घटना 2025च्या जुलै महिन्यातली, सकाळी अंदाजे 7 वाजताची वेळ. मी बसमध्ये होतो, बेसाला बसमध्ये बसलो मी मंगलदीप नगरला बर्डीला जाण्यासाठी. मानेडा क्रॉस झालं, पुढचं महालक्ष्मी नगरचा स्टॉप. 1 महिना, जुलै महिना, पाऊस बारीक पडत होतं. बस त्या समोरून उभी टाकली अशी. बस थांबली तेव्हा ती बसमध्ये चढली. ड्रायव्हर ओरडला, समोर का उभा टाकले म्हणून. ती महिला प्रवासी त्याहीपेक्षा जास्त ओरडले प्रवाशाला, कारण काल बस थांबली नाही, हात दाखवून बस थांबली नाही म्हणून आता समोर उभा टाकले म्हणून. तर अनेक खूप वेगानं धावतात ना बसेस, स्टॉपवर थांबत नाहीत. तर याबद्दल अनेक प्रवाशांचं म्हणणं आहे. आणि जेव्हा घाई करू नका, पेशंटला थांबा, आरामात चला, असं कोणी प्रवासी कंडक्टरला, ड्रायव्हरला सांगतात. तर काही वेळा कंडक्टर ड्रायव्हर सांगण्यात आला, कमीत कमी 7-8-10 कंडक्टर ड्रायव्हरकडून ऐकलं मी. लोक
आम्हाला आराम पाहिजे का नको सरळ म्हणतात ते कंडक्टर ड्रायव्हर. 7-8 जणांकडून ऐकलं मी. आता लगेच वापस निघायचे आम्हाला. पुढच्या स्टॉपला पोहोचल्यानंतर 15 मिनिट आम्हाला लगेच निघायचे. एक 10-15 मिनिट आम्हाला आराम पाहिजे का नको. समोरच्या स्टॉपला लवकर पोहोचलो, शेवटच्या स्टॉपला एक 10 मिनिट 15 मिनिट आराम मिळते आम्हाला. नाही तर उशिरा जर पोहोचलो शेवटच्या स्टॉपला तर लगेच निघावं लागतं, आम्हाला आराम भेटत नाही. तर कंडक्टर ड्रायव्हर त्यांना जास्तीत जास्त आराम मिळाला पाहिजे. शेवटच्या स्टॉपला जितक्या लवकर पोहोचू तितकं जास्त आराम त्यांना मिळेल म्हणून ते घाई करतात. तर सिटी बसच्या मॅनेजमेंटला सांगायचे कंडक्टर ड्रायव्हरला सुद्धा आवश्यक पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे. एक फेरी प्रत्येक फेरीला पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे याची पण व्यवस्था करा. त्यामुळे प्रवाशांना त्रास नाही झाला पाहिजे. सिटी बसच्या स्टॉपवर अनेक ठिकाणी गंदगी आहे, दुर्गंधी, खूप घाण, कचरा अनेक ठिकाणी थांबू शकत नाही. इतकं घाण गदगद थांबू शकत नाही. आणि सिटी बस हात दाखवले थांबत नाही, ह्याचा आणखी एक हानी होती. प्रवासी दूर उभा टाकलं थांबू शकत नाही. कधी कधी सिटी बसच्या स्टॉपवर आम्ही थांबलेलो आहोत, उन्हामध्ये पावसात थांबलेलो आहोत. बस येत आहे, बस समोर येत आहे, आता बसला हात दाखवायचं आणि तितक्याच समोर अपघात झाला 2 व्हीलरचा. तर त्याचा प्राण वाचवणं आमचं एक नैतिक जबाबदारी आहे प्रवाशांची. पण काय करायचं आम्ही, जर आम्ही त्याचा प्राण वाचवण्यासाठी त्याला गेलो, मोटरसायकलवरून पडला, ॲक्सिडेंट झाला, त्याला मदतीसाठी गेलो तर बस निघून जाते. अशा वेळेस काय करायचं आम्ही सांगा तुम्ही. बस गेली तर पुन्हा बस कधी ते माहीत नाही. मग तो मरतो तर मरू दे, मार लागलं त्याला काय वाजत होते, आम्ही बसमध्ये पळायचं असं करायचं का त्याला थांबवायचं, काय करायचं सांगा तुम्हीच सांगा सिटी बसच्या अधिकाऱ्यांनी. हां, आणि अनेक ठिकाणी प्रवासी निवारा चुकीच्या ठिकाणी आहे. जिथे सिटी बसचा स्टॉप नाही अशा ठिकाणी पण काही ठिकाणी प्रवासी निवारा आहे. उदाहरणार्थ मंगलमूर्ती चौक ते हिंगणा टी पॉईंट त्या मध्यभागी प्रवासी निवारा आहे. तिथे प्रवासी सिटी बसचा स्टॉपच नाही आहे, तिथे प्रवासी निवारा आहे. रेशीमबाग चौक ते क्रीडा चौक त्या मध्यभागी सिटी बसचा स्टॉप आहे कॉलेज समोर, तिथे स्टॉपच नाही आहे, तिथे प्रवासी स्टॉपच नाही, तिथे प्रवासी निवारा आहे. कशासाठी बैद्यनाथ चौक ते मेडिकल चौकच्या मध्यभागी या बाजूला 2 या बाजूला 1 3 प्रवासी निवारे आहेत, पण तिथे स्टॉप नाही आहे. मानेवडा चौक ते परिवर्तन चौकच्या मध्यभागी प्रवासी निवारा आहे, तिथे स्टॉपच नाही आहे. तर प्रत्येक ठिकाणी प्रवासी निवारा आता बनत आहे. ते बनवा पडते त्या बसची परवानगी प्रत्येक ठिकाणी. आणि अनेक वेळा असं होतं, आता काही 2-4 दिवसापूर्वीची घटना आहे. स्वामीनारायण मंदिर त्या सिटी बसचा स्टॉपच्या अपोजिट साईडला मी उभा होतो आणि सिटी बसच्या स्टॉपवर प्रवासी होता, त्याला पायाला मार लागलेलं होतं. तो बसला हात दाखवत बसून प्रवासीवर बसला, येणाऱ्या प्रवासी हात दाखवते, बस कुठे थांबणार, सरळ धावत. एक बस गेली, दुसरी गेली, तिसरी, 4 5 6 7 8 9 बसेस गेले. हा काय सडकेवर उभा टाकू शकत नाही, पायाला त्रास आहे. 8-9 बसेस गेले निघून. हा स्टॉपवरून प्रवासीवर बसणं हा असं करतोय, बस कुठे थांबणार आहे, सरळ निघून जाते. सडकेवर उभा टाकून हात दाखवावं लागतं. शेवटी तो कंट्रोल ऑटो रिक्षाने केला. किती तुमचं उत्पन्न पडत आहे आणि प्रवाशांना पण किती त्रास होत आहे. आणि याचा अर्थ मी हे सगळं सांगितलं तर कोणी माझ्यावर चिडायची आवश्यकता नाही. मी तक्रार करतोय असं नाहीये, तक्रार करत नाहीये, प्रवाशांच्या सुविधेसाठी बोलत आहे. कारण आमच्या नियमापैकी एक नियम आहे, निंदा चुगली करायचे नाही म्हणून. आणि एक घटना सांगत आहे. मी मानवडा बेसार रोडवर परिवर्तन चौकात उभा होतो बसची वाट पाहत. मी आणि इतर 5-6 प्रवासी उभे होते. आम्हाला बर्डीला बसस्टँडला कोणाला कुठे जायचं होतं. बर्डीकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत थांबलो होतो परिवर्तन चौकात. बस आली बेसाहून परिवर्तन चौकात आली. आम्ही 5-6 जण बसमध्ये चढलो. बस निघाली आणि 1 मिनिटानंतर कंडक्टर दुसरे प्रवासीचा तिकीट काढत होता. कंडक्टर आला माझ्याकडे. मी पैसे दिलो, तिकीट काढलो. कंडक्टर तिकीट दिला, मला पैसे घेतला आणि लगेच 1-2 मिनिटात वापस आला आणि मला म्हणे की तुम्ही परिवर्तन चौकातून नाही बसले, तुम्ही टाटा चौकातून बसले, हे तिकीट नाही चालत, तुम्ही दुसरं तिकीट काढा. परिवर्तन चौकातूनच बसलो मी. नाही मी पाहिलो तुम्ही टाटा चौकातून बसले. काय म्हणाले, मी पाहिलो तर काय दिला परिवर्तन चौकातून तिकीट, परिवर्तन चौक बसस्टँडचं तिकीट दिला मला. नाही तिकीट चालत नाही, टाटा चौकात दुसरा तिकीट काढा. तोपर्यंत बस मारवाड चौकात आली. मारवाड चौकात कंडक्टरनं बस थांबवलं. मला उतरण्याची जबरदस्ती करत आहे. मी नाही उतरत तर हात पकडून मला बाहेर काढायची जबरदस्ती. आणि बस थांबलं, ड्रायव्हरला पुढे जाऊ देऊन बस नाही जायचं, थांबायचं मला हात उतरेपर्यंत. मला जबरदस्ती खाली उतरू लागलं. किती सांगतो मी परिवर्तन चौकातून उतरलो, ऐकायचं हात पकडून मला जबरदस्ती बाहेर काढू लागला. तेव्हा मी बाकीच्या प्रवाशांना विचारलो, मी पुढून बसलो सांगा म्हणून. तेव्हा त्या बाकीच्या प्रवाशांनी सांगितलं ते परिवर्तन चौकात माझ्यासोबत बसले, त्यांनी सांगितलं ते परिवर्तन चौकातूनच चढले म्हणून. तेव्हा तुमचा कंडक्टर शांत झाला. ही काय जबरदस्ती हात पकडून मला बाहेर काढायचं ओढून, हा काय प्रकार आहे? साधूला हात पकडून बाहेर काढायचे? पोलीस तक्रार करू शकलो असतो मी काही तुमच्याकडे पण तक्रार केली नाही. सिटी बसचे अधिकारी तुमच्याकडे तक्रार नाही केली मी या गोष्टीचे सुद्धा. प्रकरण वाढलं नाही पाहिजे म्हणून पुढे काही तक्रार नाही केली. हा काय प्रकारे तिकीट काढलेला असताना आणि मी पाहिलो तो टाटा चौकातून बोला, अरे तोरेनं बोलतो, असभ्य भाषेत बोलतोय.
टाळतो बसलो मी पाहिलो म्हणून न पाहतो खोटं बोलतो पण मी तक्रार नाही केली कारण तक्रार करायचा माझा स्वभाव नाही आहे म्हणून. एकदा सिम टाकलेला मी उभा होतो सिटी बसची वाट पाहत बसला हात दाखवलं बस नॉनस्टॉप निघून गेली. पुन्हा दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं, तिसऱ्या दिवशी पण तसंच झालं. मग तिसऱ्या दिवशी मी सिटी बसच्या ऑफिसला फोन करून विचारलो सिम टाकलेला स्टॉप नाही आहे का बसचं. सिटी बस स्टॉपने आहे स्टॉप ऑफिसमधून मला सांगितलं की आहे स्टॉप. बोललो इतर बस थांबतच नाही 3 दिवस झाले. कोणता बस मला नंबर द्या. मी नंबर दिला बसचा नंबर आणि 3-4 दिवसानंतर तो बसचा ड्रायव्हर माझ्याशी खूप भांडला. मी तक्रार काय केली म्हणून खूप भांडला. हा काय प्रकार आहे. तो ड्रायव्हर माझ्याशी भांडला हे पूर्ण मी तक्रार इथं सांगितली नाही. सिटी बसच्या ऑफिसला फोन करून नाही सांगितलं आणि मी तिथं बस थांबत नाही तक्रार नव्हती केली. फक्त विचारलं इथं बस स्टॉप नाही आहे का कारण 3 दिवस झाले बस थांबत नाही म्हणून. अनेक वेळा असं झालं चुकीचा स्टॉपने उतरवतो प्रवासी नवीन आहे माहीत नसतं तर याचा अर्थ मी तक्रार करतो असं अजिबात नाही. अनेक प्रवासी अनेक कंडक्टर अनेक ड्रायव्हर खूप चांगले आहेत, खूप प्रेमळसुद्धा आहेत, खूप सेवाभावी आहेत. हे पण आहे मी म्हणतोय सगळ्या कंडक्टरवर सगळ्या ड्रायव्हर्सवर लागू होत नाही आहे. अनेक कंडक्टर अनेक ड्रायव्हर चांगले अनेक ड्रायव्हर्स असे सुद्धा आहेत. मी अनेक वर्षापासून पाहतोय नागपूरला स्टॉपवर एकही प्रवासी नाही आहे, चढणारं कोणी नाही आहे, उतरणारं कोणी नाही, तरी पण बस रो करतात, थांबतात 1-2 सेकंद आणि मग निघतात. अनेक ड्रायव्हर्स असे पण आहेत. मी सांगतो सगळ्या ड्रायव्हरबद्दल बोलत नाही आणि सगळ्या कंडक्टरबद्दल म्हणत नाही. अनेक कंडक्टर अनेक ड्रायव्हर खूप चांगले आहेत, प्रवाशांसोबत खूप प्रेमानं वागतात, आपुलकीनं वागतात, प्रेमळपणे बोलतात, खूप विनम्रपणे बोलतात, सेवाभाव पण आहे, सेवा पण करतात, मदत करतात. अपंग प्रवाशांना म्हाताऱ्या प्रश्न चढण्या उतरण्याला मदतही करतात. अनेक कंडक्टर खूप चांगले आहेत. खूप जेवढी तारीफ करावी तेवढी कमी. अनेक सद्गुणी लोक पण आहेत पण काही दुर्गुणी असं त्रास देणाऱ्या लोकांमुळे अनेकांना त्रास होत आहे. एकदा बसमध्ये माझं ओळखपत्र विसरलं होतं उतरलो होतो मी. कंडक्टरने ते ओळखपत्र घेतलं. मग ड्रायव्हरनं मला फोन करून सांगितलं तुमचं ओळखपत्र बसमध्ये आहे. मग मी जाऊन ते ओळखपत्र आणून घेतलं. म्हणजे अनेक लोक चांगले पण आहेत. आणि अनेक ठिकाणी प्रवासी स्टॉप कुठे आहे सिटी बस स्टॉप ते पण समजत नाही आम्हाला. नेहमीच्या प्रवाशांना समजते कुठे स्टॉप आहे ते. आता बेसाला राहतो मी, बेसा बर्डी रोडवर कुठे स्टॉप आहे ते मला माहिती आहे, तिथे थांबतो मी. पण नवीन लोक आणि मी सुद्धा नागपूरमध्ये राहतो पण नागपूरच्या अन्य भागावर आहे जसं खापरगडला जाणार बुटीबुरीला हिंगणाला कुठे स्टॉप आहे कसं करणार. स्टॉप प्रवासी निवारा नाही, साधा बोर्ड सुद्धा नाही आहे. तर प्रवासी निवारा बनवते चांगली गोष्ट आहे पण प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावून ठेवा प्रवासी निवारा कुठे आहे ते समजलं पाहिजे लोकांना. आणि अनेक ठिकाणी बसेसला विरुद्ध दिशेचा बोर्ड असतो. प्रत्येक वेळी बोर्ड बदलण्यात यावं. त्यामुळे बाहेरच्या लोकांना किंवा नागपूरमध्ये सुद्धा जे नवीन एरियामध्ये जातात त्यांना खूप त्रास होतो. अनेक वेळा असं झालेले प्रवासी विचारतात की हे बस आम्हाला इकडे जायचं आहे, प्रवासीमध्ये इकडे जायचं बस कुठे मिळेल. आम्ही सांगतो इथे थांबेल बस आली. त्यांना बर्डी जायचं आहे प्रवाशांना, बस आली स्टॉपवर थांबली. आम्ही त्यापर्यंत हे बस चालली बर्डीला बसा पण ते प्रवासी बसत नाहीत का कारण बसला बोर्ड आहे बर्डी हिंगणाचा बोर्ड आहे बर्डी हिंगणा. त्या बसला बस बर्डीला जात आहे पण बोर्ड मात्र बर्डी ते हिंगणा असा आहे. विरुद्ध दिशेचा बोर्ड आहे. बर्डी ते गोधनी बस आहे. प्रवाशांना बर्डीला जायचे पण बस बर्डी गोधनी आहे. विरुद्ध दिशेचा बोर्ड आहे. त्यामुळे पण अनेक प्रवाशांना नवीन प्रवाशांना खूप त्रास होतो. प्रत्येक वेळेस बोर्ड बदलण्यात यावं हे पण करा. आणि आणखी पण त्रास आहेत काही तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारी लवकरात लवकर दूर करा. हे व्हिडिओ मी आता व्हॉट्सअपच्या अनेक ग्रुपमध्ये टाकणार आहे, यूट्यूबवर पण टाकणार आहे. कारण आजपर्यंत अनेक 100पेक्षा जास्त मी स्वतः तक्रारी केली असेल की प्रवाशांची सुविधा व्यवस्था करा म्हणून वारंवार सांगून. आणि इतर अनेक प्रवासी पण तक्रारी करतात. तरी पण तक्रार करणाऱ्या प्रवाशांची संख्या फक्त अंदाजे माझ्या मते 5%च्या जवळपास असेल. कारण 95% प्रवासी किती त्रास सहन करतात पण तक्रारी करत नाहीत. अनेक ठिकाणी असं होतं. तर सिटी बसचे सगळे वरिष्ठ अधिकारी हे दूर करा आणि हे सगळे समस्याचं नोट करा आणि सर्व समस्या दूर करा. सगळ्यात मोठी समस्या प्रत्येक स्टॉपवर बस थांबली पाहिजे. एवढं बोलून सर्वांप्रती मंगलकामना करत मी इथेच थांबतो. माझ्या बोलण्यामुळं जर कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, कोणाला वाईट वाटत असेल, कोणाला क्रोध येत असेल तर मला माफ करा. सर्वांना कोणाचं मन दुखवण्यासाठी किंवा कोणाला अपमानित करण्यासाठी कोणावर टीका करण्यासाठी मी हे बोललो नाही. तर नागपूरच्या लाखो प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल तो त्रास दूर व्हावा. लाखो प्रवाशांच्या सुविधेसाठी म्हातारे अपंग आजारी आणि छोटे छोटे बच्चे त्यांच्या सुविधेसाठी म्हणून मी बोललेलो आहे. शुद्ध भावनेनं चांगल्या भावनेनं आपुलकीनं प्रेमळपणे बोललेलो आहे मी.
तरी पण माझ्या बोलण्यामुळे ज्या ज्या लोकांचं मन दुखावलं गेलं असेल, ज्या ज्या लोकांना त्रास झाला असेल, ज्या ज्या लोकांना वाईट पडत असेल, क्रोध येत असेल, त्या सर्वांना मी माफी मागतो. सर्वांनी मला माफ करावं आणि CDPTचे सर्व वरिष्ठ अधिकारी हा त्रास लवकरात लवकर बंद करण्यात यावं. आणि सर्वात मोठा त्रास, प्रत्येक स्टॉपला बस थांबली पाहिजे. प्रवासी कोणी चढणार असो अथवा नसो, उतरणार कोणी असो अथवा नसो, प्रत्येक स्टॉपला कमीत कमी 5 सेकंद बस थांबली पाहिजे. 5 सेकंद बस थांबल्यानंतर ड्रायव्हर सगळ्या दिशेला पाहिलं पाहिजे, कोणी प्रवासी येत आहे का बसच्या दिशेनं, आणि बस येत असेल तर येईपर्यंत बस थांबली पाहिजे. तिथं प्रवासी धावतात बससाठी, अनेक अपघात झाली, त्यात अनेक अपघात झाली. तर एवढं बोलून सर्वांपर्यंत मंगल कामना करतो. मी इथेच थांबतो. तुम्हा सर्वांचं खूप मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साथ.